ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपियं गृणन्ति गजाननं देवगणानतांघ्रिं भजेहमर्धेन्दुकृतावतंसं. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. छत्रपती शिवराय आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपल्या आजच्या या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जे इथे आपण हे विचारसत्र आयोजित केलेलं आहे त्यापैकी पुराणातला गणेश या विषयावर आपण थोडं चिंतन इथे करणार आहोत. सर्वप्रथम पुराण या शब्दाची व्याख्या आणि व्याप्ती यांचा आपल्याला विचार करावा लागेल. पुराण म्हणजे काय? आपण एक म्हण वारंवार ऐकतो, पुराणातली वांगी पुराणात राहावीत. यामध्ये आपल्याला पुराण हा शब्द परिचयाचा असतो किंवा इतिहास, पुरातत्व या शास्त्रांच्या अध्ययनामध्ये वारंवार पुराणवस्तू, पुराणवास्तू असे शब्दप्रयोग होताना आपल्याला आढळतात. तर मग हे नेमकं पुराण म्हणजे आहे तरी काय? पुराण या शब्दाची व्याख्या, व्युत्पत्ती अनेक विद्वानांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहे. पुराभवम पुराणम म्हणजे पुरातन काळी कधीतरी झालेलं एक कथाचक्र, घटनाचक्र ते पुराण. काहींनी सांगितलं पुराकथानकम म्हणजे पुन्हा तोच भाव की इतिहासामध्ये घडलेल्या घटनांची एक संगती, कालक्रम हा ज्याच्यात सांगितला आहे. एक व्युत्पत्ती जी सांगितली जाते ती फार महत्त्वपूर्ण आहे. ती म्हणजे पुरा अपि नवम भवती इति पुराणम. पुरा अपि जुनं असून देखील ज्याची नवलाई संपत नाही, ज्याच्यामध्ये नवीन काहीतरी आपल्याला मिळत राहतं, आजच्या वर्तमानाशी ज्याचा संबंध आपल्याला जोडून दाखवता येतो ते म्हणजे पुराण. ही फार महत्त्वाची व्याख्या आहे असं मला वाटतं. जुन्या गोष्टी, जुना इतिहास हा कशासाठी आम्हाला अभ्यासायचा आहे, कशासाठी त्याचं पारायण करायचं आहे किंवा त्याच्यावर कशासाठी संशोधन करायचं आहे? त्याचं उत्तर हे आहे की तो इतिहास, ती पुराकथा आम्हाला आजच्या वर्तमानाशी, आजच्या या प्रत्येक क्षणाशी जोडता आली पाहिजे. तर ज्या पुराकथांचा संबंध आपल्याला वर्तमानाशी जोडता येतो त्याच्यातून पुराण हा एक वाङ्मय प्रकार विकसित झालेला आपल्या लक्षात येईल. पुराण, मग ही पुराणं नेमकी किती आहेत? आपल्या भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये 18 पुराणं असा शब्दप्रयोग वारंवार येतो. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. हा श्लोक सर्वांच्या परिचयाचा आहेच. याच्यातही अष्टादश पुराणेषु असा उल्लेख आपल्या झाल्याचं लक्षात येईल. अष्टादश 18 पुराणं. आता ही पुराणं कोणती कोणती? तर या सगळ्यांचा नामनिर्देश जर करायचा झाला तर देवी भागवत नावाच्या पुराणामध्ये एक छान श्लोक उद्धृत केलेला आहे. एका श्लोकामध्ये 18च्या 18 पुराणांची नावं आपल्याला लक्षात ठेवता येतील अशी क्लृप्ती त्यात योजलेली आहे. श्लोक असा आहे, मद्वयम भद्वयम चैव भ्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. म्हणजे काय? तर मद्वयम एकेका पुराणाच्या नावातल्या अद्याक्षरावरून हा संकेत श्लोक केलेला आहे. मद्वय म्हणजे म या अक्षराने सुरू होणारी पुराणं. मग अशी पुराणं 2 आहेत. म ने सुरू होणारी कोणती कोणती? तर मत्स्य पुराण आणि मार्कंडेय पुराण, ही 2 पुराणं. भद्वयम भ या अक्षराने सुरू होणारी 2 पुराणं, मग ती कोणती कोणती? तर भविष्य पुराण आणि भागवत पुराण. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम ब्र या अक्षराने सुरू होणारी 3 पुराणं, ती कोणती? तर ब्रह्मपुराण,
ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण अशी 3 ब्रत्रय आहेत. व चतुष्टयम, व चतुष्टय म्हणजे व या अक्षराने सुरू होणारी 4 पुराणं. ती कोणती कोणती? तर वराह पुराण, वायू पुराण, वामन पुराण आणि विष्णू पुराण. ही व ने सुरू होणारी 4. आता नीट आपण पुन्हा लक्षात घेऊया. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम. इथे पहिली ओळ संपते. दुसऱ्या ओळीत ते सांगतात अ ना प लिम ग कुस का नी. अ म्हणजे अग्निपुराण, ना म्हणजे नारद पुराण, प म्हणजे पद्मपुराण, लिम म्हणजे लिंग पुराण, ग म्हणजे गरुड पुराण, कू म्हणजे कूर्म पुराण आणि स्का किंवा स्क म्हणजे स्कंद पुराण. अशी 18 पुराणं आपल्याला एका श्लोकात त्यांचा नामनिर्देश केलेला आढळतो. तर अशी ही 18 महापुराणं आहेत. यामध्ये काही जण वायुपुराणाच्या ऐवजी शिवपुराण मानतात आणि काही भागवत या वैष्णव पुराणाऐवजी देवी भागवत हे शाक्त पुराण मानतात. तर असे सांप्रदायिक मतभेद, वेगवेगळे विचारप्रवाह आपल्याला दिसतात. मात्र ही संख्या 18 आहे एवढं निश्चित. अजून काही पुराणं आपल्याला उपपुराण किंवा औपपुराण असल्याचं लक्षात येईल. उपपुराणं मग तीही 18 आहेत. औपपुराणं त्यांचीही संख्या 18 सांगितली जाते. मात्र या संख्या उप आणि औपपुराणांच्या बाबतीत अनिश्चित आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण महापुराणां व्यतिरिक्त जेवढी म्हणून पुराकथा सांगणारी अशी ग्रंथसंपदा आहे त्यांना पुराण, उपपुराण किंवा औपपुराण या वर्गामध्ये गणलं जातं. तर अशा उप आणि औपपुराणांमध्ये काही महत्त्वपूर्ण अशी पुराणं उल्लेखनीय ती म्हणजे नंदिकेश्वर पुराण, भार्गव पुराण, औशनस पुराण. काही जण भार्गव पुराणालाच औशनस पुराण असं म्हणतात. गणेश पुराण, मुद्गल पुराण, विष्णुधर्मोत्तर, शिवधर्मोत्तर अशी विविध उप किंवा औपपुराणं असल्याचं आपल्या लक्षात येईल. मग या सगळ्या पुराण संपदेमध्ये आपल्या या उत्सवाची जी अधिष्ठात्री देवता आहे, या महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रेमाने दरवर्षी जिची या भाद्रपद महिन्यामध्ये प्रतिष्ठापना केली जाते, तिची उपासना केली जाते, अशी देवता म्हणजे आपला गणपती बाप्पा. मग या गणपती बाप्पा संबंधात कोणतं पुराण, काय उल्लेख कोणत्या पुराणात आहे, हे आज आपल्याला थोडक्यात बघायचं आहे. तसं पाहता भारतीय धर्मसंस्कृतीमध्ये 5 देवता ह्या प्रधान मानल्या गेलेल्या आहेत. या 5 देवता कोणत्या कोणत्या? तर शिव, शक्ती, गणपती, विष्णू आणि सूर्यनारायण या त्या 5 देवता आहेत. त्यापैकी शिव म्हणजे आपण ज्याला महादेव, रुद्र या विविध नामाने ओळखतो. शक्ती म्हणजे देवी, आदिशक्ती. मग तिची विविध रूपं लक्ष्मी असेल, पार्वती असेल, सरस्वती असेल, चंडी असेल. तर अशा विविध रूपात पूजली जाणारी देवी भारतीय संस्कृतीमध्ये 5 देवता या प्रधान मानल्या गेलेल्या आहेत. या 5 देवता म्हणजे शिव, शक्ती, गणपती, विष्णू आणि सूर्य. यांनाच पंचायतन म्हणूनही ओळखलं जातं. एका पारंपरिक धारणेनुसार ही पंचायतन कल्पना श्रीमद आद्यशंकराचार्यांनी समाजामध्ये प्रस्तुत केली. खुद्द श्रीमद आद्यशंकराचार्यांच्या भाष्य किंवा तत्सदृश अन्य ग्रंथामध्ये पंचायतनाचा असाच्या असा उल्लेख जरी सापडत नसला तरी आचार्य प्रणित मानला गेलेला प्रपंचसार नावाचा एक ग्रंथ तंत्र आगमशास्त्रामधला प्रसिद्ध आहे. यामध्ये प्रपंचसार ग्रंथामध्ये या 5 देवतांची उपासना, त्या उपासनांची विधिविधानं, मंत्र, यंत्र याचं विस्तृत वर्णन आपल्याला आढळतं.
तर या पंचायतन परंपरेमध्ये 5 संप्रदायांचं किंबहुना तत्कालीन समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या संप्रदायामध्ये विखुरला गेलेला हा सगळा जनसमाज होता त्याला एकत्रित आणण्याचं काम या पंचायतन कल्पनेमुळे साधलं गेलं. जे वैदिक श्रुती, स्मृती, पुराण, आगम यांचं प्रामाण्य स्वीकारणारी मंडळी होती, तर त्यापैकी काही स्वतःला वैदिक म्हणून वेगळं करत, काही पौराण, मग पौराण म्हणणारे देखील आम्ही शाक्त, आम्ही शैव, आम्ही गाणपत्य, आम्ही वैष्णव, आम्ही सौर अशा वेगवेगळ्या वर्गामध्ये विभक्त झालेला हा समाज होता. मग जे शाक्त होते ते शिवाची उपासना मानायचे नाहीत, जे शैव होते ते विष्णूची उपासना करायचे नाहीत आणि केवळ उपासना नाकारणं इतकंच त्यांचं धोरण मर्यादित राहिलं नाही, तर त्यांनी दुसऱ्या देवतांविषयी काही अशा कथा, मग त्यांचा अपमान करणाऱ्या असतील किंवा त्यांचं गौणत्व अधोरेखित करणाऱ्या असतील अशा सांगायला सुरुवात केली. त्यामुळे या समाजामध्ये परस्पर वैमनस्य हे वाढत गेलं. मग अशा सांप्रदायिकतेमध्ये विभक्त झालेल्या समाजाला पुन्हा एकसूत्रामध्ये बांधायचं असेल तर ही सगळी धारणा शक्य झाली ती पंचायतन या कल्पनेमुळे. प्रत्येक स्वतःला वैदिक सनातन परंपरेचा अनुयायी म्हणवणाऱ्याने या 5 देवांची उपासना केलीच पाहिजे आणि यातून साध्य असं झालं की प्रत्येकाला या 5ही देवतांची त्यांच्याविषयीचा आदर, श्रद्धा ही त्या समाजामध्ये प्रस्थापित होऊ शकली, त्या समाज मनामध्ये ती उतरू शकली. या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की पुराण जसजशी विकसित होत जात आहेत तसतसं त्या पुराणांबरोबर या संप्रदायांचं ध्रुवीकरण आणि त्याच्या पुढची अवस्था म्हणजे या सांप्रदायिकतेमध्ये निर्माण झालेला समन्वय, सामनस्य या सगळ्याचा विचार आपल्याला पुराणामध्ये करता येईल. तर या एकेका देवतेविषयी असणाऱ्या प्रचलित जनधारणा, त्या देवतेविषयीच्या विविध कथा, मग त्या देवतेविषयी असणारे विविध कथाभाग, चरित्रभाग असतीलच, मात्र त्याबरोबरीने त्या देवतेचे असणारे भक्त, त्याचे उपासक, त्या उपासकांच्या कथा, त्यांची चरित्र, मग देवता म्हटल्यावर त्याच्या उपासनेसाठी, त्या देवतेच्या उपासनेसाठी केली जाणारी विविध व्रत असतील, काही पूजा असतील, या व्रत पूजांचा उल्लेख आणि शेवटी या देवता म्हटल्यावर त्या देवतांची विविध तीर्थक्षेत्र याचं वर्णन. या विविधांगी पैलूतून पुराणांच्या संहिता या विकसित होत गेल्या किंवा मूळ पुराण संहितांचं पुनर्लेखन, पुनर्घटन होत गेलं. मग यामध्ये जी महापुराणं दिसतात त्या महापुराणांपेक्षा उपपुराणांचा बाज, उपपुराणांमधले प्रतिपाद्य विषय हे बदलत जातात. महापुराणामध्ये येणारे मुख्य विषय हे 5 असं म्हटलं गेलेलं आहे. पुराणं पंचलक्षणम, सर्गश्च प्रतिसर्गश्च, वंशो मन्वंतराणि च, वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम असा श्लोक आहे. सर्ग म्हणजे विश्वाची उत्पत्ती प्रक्रिया, प्रतिसर्ग म्हणजे विश्वाचा संहार, प्रलय अवस्था, आणि प्रलयानंतर पुन्हा उत्पत्ती होणं, पुन्हा सर्जन होणं, या प्रक्रियेला प्रतिसर्ग असं म्हटलं गेलेलं आहे. सर्ग, प्रतिसर्ग, वंश, विविध राज किंवा ऋषींच्या ज्या वंशावळी आहेत या वंशावळी देण्याचं काम ही पुराणं करतात. वंश मन्वंतराणीच, मन्वंतर म्हणजे एक कालमापनाचं परिमाण. आपण जसं दिवस, आठवडे, मास, वर्ष ही कालगणना आज आपण मानतो, तशी त्याच्यापेक्षा खूप मोठी अशी ही पुराणातली कालगणना आहे. मग युग ही त्यातलीच कल्पना आणि अशा अनेक युगांचं मिळून होणारं एक मन्वंतर, अशी 14 मन्वंतरं पुराणात सांगितली गेली.
मग एकेका मन्वंतराचा प्रवर्तक म्हणून त्याच्या कार्यकाळामध्ये असणारे ऋषी, देवता, जनसमाज, त्या मन्वंतराच्या कालखंडामध्ये घडलेल्या घटना, असा या मन्वंतर या पुराणांगाचा सगळा त्यामध्ये घेतलेला परामर्श आढळतो. आणि शेवटचा आहे वंशानुचरित, म्हणजे ऋषी किंवा राजे यांच्या वंशामध्ये ज्या उल्लेखनीय व्यक्ती झाल्या, मग त्याच्यामध्ये परमेश्वराचे अवतार असोत किंवा काही लोकोत्तर अशा व्यक्ती असोत, त्यांचे चरित्रभाग हे वंशानुचरितात सांगितले गेले. त्यामुळे पुराणांचा जो आराखडा आहे, पुराणांचं जे प्रारूप आहे, त्यामध्ये ही 5 लक्षणं येताना आपल्याला आढळतात. मात्र जसजसं ह्या पुराणांचं एक विकसित रूप समाजासमोर येत गेलं, या विकसित रूपामध्ये कुठेतरी सांप्रदायिक ध्रुवीकरण हा भाग आपल्या लक्षात येतो. सांप्रदायिक ध्रुवीकरण म्हणजे एखाद्या देवतेचं प्रतिपादन करणारी ती पुराणं, मग त्या पुराणामध्ये, म्हणजे आता उदाहरणार्थ शिव ही देवता असेल, त्या शिवाच्या उपासकांनी त्यांची म्हणून एक पुराण संहिता ही काळाच्या ओघाबरोबर विकसित करत नेली. मग त्याच्यामध्ये शिवपुराण असेल, शिवपुराणामधल्या विविध संहिता असतील, तर यामध्ये शैव संप्रदाय, शैव दर्शन याच्या धारण्या पक्क्या झालेल्या, त्या धारणांना एक लिखित स्वरूपात आणण्याचा उपक्रम या पुराणाच्या उत्तरकालीन रचनांमध्ये किंवा उत्तरकालीन रूपांमध्ये, प्रारूपांमध्ये झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे मूळ पुराण संहिता या काळाबरोबर बदलत गेल्या, त्याच्यामध्ये काही घटत गेलं, काही वाढत गेलं. मग त्या घटण्या वाढण्याच्या प्रक्रियेमध्ये ही सांप्रदायिक तत्व, या सांप्रदायिक दर्शनांचा, सिद्धांचा अंतर्भाव कालौघामध्ये होत गेला. मग अशीच विविध संप्रदायांची विविध पुराणं ही कल्पना पुढे आली. प्रमाण ग्रंथ, प्रस्थान ग्रंथ असं ज्यांना म्हणता येईल. मग शैवांचा आपण उल्लेख केला, तसंच शाक्त मंडळी जी होती त्यांचं देवी भागवत, महाभागवत किंवा देवी पुराण असेल, किंवा महापुराणापैकी एक मार्कंडेय पुराण जे आहे त्याच्यामधला सप्तशतीचा भाग असेल, तर असे ग्रंथ त्या सांप्रदायिकांच्या नित्य उपासनेचा भाग व्हायला लागले. हीच गोष्ट सूर्यदेवतेसंबंधात, सूर्यदेवतेसंबंधी सौरपुराण, सांब पुराण, भविष्य पुराण या पुराणांचा उल्लेख करता येईल. विष्णू संबंधी पुराणांची तर रेलचेल आपल्याला सांगायलाच नको. विष्णू, भागवत, इवन ब्रह्मपुराण, पद्मपुराण ही पुराणं देखील विष्णू देवतेचं प्रतिपादन करणारी आहेत. गणपतीचं प्रतिपादन करणारी गणेश देवता आणि गाणपत्य संप्रदाय याची मूल तत्व, याचे मूल सिद्धांत आपल्याला ज्या पुराणांमध्ये उपलब्ध होतात, ती पुराणं म्हणजे गणेश पुराण आणि मुद्गल पुराण ही 2 आहेत. याचा अर्थ असा नव्हे की बाकीच्या पुराणामध्ये गणपतीचा उल्लेख नाही किंवा गणपतीचं महात्म्य नाही. खुद्द महापुराणांमध्येही गणेश देवतेचे अनेक ठिकाणी उल्लेख, कथा, प्रसंग हे सांगितलेलेच आहेत. मात्र तीच देवता मुख्य आहे, तीच देवता प्रधान आहे. साक्षात परब्रह्माचं आदिरूप, सगुण साकार रूप म्हणजे ती देवता आहे. या स्वरूपाचं प्रतिपादन, या एका सिद्धांताचं, या एका वैचारिक बैठकीचं प्रतिपादन ज्या पुराणांमध्ये झालं, ती मुख्य पुराणं म्हणजे उप किंवा औपपुराणांपैकी गणेश पुराण आणि मुद्गल पुराण ही म्हणता येतील. मग या महापुराणांमध्ये कुठे कुठे गणपतीचा उल्लेख येतो ते आधी थोडं पाहण्याजोगं आहे. महापुराणांमध्ये ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये, महापुराणातलं पैकी एक जे मानलं जातं, त्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एक स्वतंत्र खंड गणपती खंड या नावाने प्रसिद्ध आहे. आज आपण जी गणपतीची शिवपार्वतीच्या मध्ये झालेल्या एका कौटुंबिक कलहाची कथा जी पाहतो, त्याचं मूळ ब्रह्मवैवर्त पुराणात आहे. तसंच वराह पुराणामध्येही गणपतीचा गणेश जन्माचा उल्लेख मिळतो. वराह पुराणामध्ये
वेगवेगळ्या ज्या तिथी आहेत त्या तिथींच्या देवता सांगत असताना चतुर्थी या तिथीची अधिदेवता गणपती म्हणून सांगितलेली आहे. मग या चतुर्थी तिथीच्या स्वामी असणाऱ्या गणपतीचा जन्म कसा झाला याची कथा वराह पुराणात येते. मग अशा या पुराणांच्या वेगवेगळ्या कथानकातून विविध गणेश जन्माच्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. एक कथा जी प्रचलित आहे की माता पार्वती स्नानासाठी अंतःपुरामध्ये गेलेली असताना अंतःपुरात कोणा दुसऱ्याला प्रवेश करता येऊ नये, कोणी शिरू नये यासाठी माता पार्वतींनी आपल्या अंगोदवर्तनापासून, आता इथे वेगवेगळे कल्पभेद आहेत. एका मताप्रमाणे पार्वती मातेने आपल्या अंगाच्या मळापासून, एका मताप्रमाणे आपल्या अंगावर जी उटी लावलेली होती चंदनाची त्या चंदनाच्या किंवा सुगंधी द्रव्याच्या उटीपासून, आणि एका मताप्रमाणे मातीपासून एक बालकाचा पुतळा तयार केला आणि तो पुतळा तयार करून त्याला संजीवनी दिली, त्याला जिवंत केलं आणि त्या बालकाला, त्या पुतळ्यातून जन्माला आलेल्या बालकाला द्वाररक्षणाचं काम दिलं. त्याला विविध वर सिद्धी प्रदान केले आणि त्यामुळे संपन्न अतिशय बलवान झालेला हा बालक, ज्याला विनायक असं संबोधलं गेलं. विनायक या शब्दाची व्युत्पत्ती आपल्याला लक्षात घ्यायला लागेल. न विद्यते नायकः यस्य सहा, ज्याचा कोणी नियंता नाही, ज्याच्यावर थोडक्यात आधिपत्य गाजवणारा, ज्याला नमवणारा, ज्याला काबूत ठेवणारा असा कोणी नाही, तो विनायक. म्हणजे थोडक्यात अनिर्बंध, उच्छृंखल असं त्याचं एक नकारात्मक रूप आपल्या लक्षात येईल. म्हणजे ज्याला कोणी विचारू काही शकत नाही, जो मनमानी करणारा आहे, त्याचाही अर्थ विनायक असा होतो. आणि सर्वश्रेष्ठ तत्व त्याचाही अर्थ विनायक असा होऊ शकतो. म्हणजे ज्याच्यावर दुसरा कोणी प्रभुत्व गाजवणारा नाही तो. तर अशा विनायकाचा आपल्याला तिथे उल्लेख मिळतो. मग इथेच एक दुसरी कथा आपल्याला काश्मीरकडे विकसित झालेल्या पुराणकथांमध्ये मिळते की पार्वतीचीच एक दासी किंवा परिचारिका, तिचं नाव आहे मालिनी. या मालिनी जिचं मुख हे गजासारखं होतं. शिवशक्तींचे गण हे विविध रूपात विविध पशूंची मुखं असणारे, अकराळ विकराळ, काही सौम्य काही उग्र अशा स्वरूपाचे दिसतात. तर त्यापैकी मालिनी नावाची एक देवी ही जगन्माता पार्वतीची परिचारिका म्हटलेलं आहे. आणि ही मालिनी, या मालिनीने माता पार्वतीच्या शरीरातलं जे रज होतं, रजस्राव होता, तो आपल्या शरीरात धारण केला. अशी एक कथा काश्मीर संप्रदायामध्ये सांगितली जाते. आणि त्या मालिनीच्या शरीरातून माता पार्वतीच्या रजापासून झालेला, म्हणजे मालिनी आणि पार्वती यांच्या संयोगातून उत्पन्न झालेला तो विनायक, अशी एक कथा तिकडे सांगितली जाते. हीच गोष्ट काही पुराणात, विशेषतः स्कंद पुराणामध्ये येते. तेव्हा माता पार्वतीने जो पुतळा केला तो पुतळा गंगेच्या पाण्यामध्ये तिने टाकला, खेळता खेळता, क्रीडा करता करता, आणि गंगेच्या पाण्याचा स्पर्श झाल्या क्षणी हा पुतळा जिवंत झाला, अशी कथा आहे. त्यामुळे विनायकाच्या दुसऱ्या नावाचा उल्लेख इथे आपल्याला मिळतो, द्वैमातुर, दोन आयांचा मुलगा. अमरकोशामध्येही गणपतीच्या नावामध्ये द्वैमातुराचा उल्लेख येतो. तर मालिनी आणि पार्वती किंवा गंगा आणि गौरी पार्वती या दोन मातांपासून उत्पन्न झालेला, म्हणून याचं दुसरं नाव द्वैमातुर असल्याची कथा आपल्याला या पुराण ग्रंथात मिळते. अजून आता पुढची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी पुनरावृत्ती टाळतोय. आपल्या प्रचलित कथानकानुसार मग त्याने द्वाररक्षणाचं काम स्वीकारलं, शिव तिथे आले आणि शिवानी जेव्हा आत प्रवेश करायचा प्रयत्न केला तेव्हा यांनी अटकाव केला. मग शिवगण देवगण यांनी त्याच्याशी युद्ध केलं, त्या सगळ्यांना पराभूत करून अखेर शिव कुपित झाले आणि शिवांनी आपल्या त्रिशूळाने या बालकाचा शिरच्छेद केला. मात्र आपल्या या प्रिय बाळाला शिवानी असं आतताईपणाने मारलं हे जेव्हा पार्वतीला कळलं तेव्हा माता पार्वतींनी हट्ट केला,
आक्रोश केला आणि त्या बालकाला जिवंत करायला लावलं. मात्र शिवांच्या त्रिशूळामुळे याचं मस्तक जे पूर्णतः नष्ट झालं होतं, दग्ध झालं होतं, ते पुन्हा तयार करणं शक्य नव्हतं. त्यामुळे अन्य कोणत्या तरी पशुचं मुख हे त्या धडावर जोडलं जावं अशी योजना देवतांनी केली. मग त्यातून हिमालयाच्या उत्तर भागामध्ये असणाऱ्या एका गजशावकाचं मुख ह्या शिवगणांनी कापून आणलं आणि ते या विनायकाच्या धडावर आरोपित केलं आणि पुनर्जीवित केलं. अशी कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. या कथेचं दुसरं एक टोक सांगितलं जातं, म्हणजे गणपती ही देवता गजमुख का झाली असावी या एका कल्पनेची मांडणी, या कल्पनेविषयी असणारी विविध मतमतांतरं, त्यावेळच्या काही द्रष्ट्यांनी, कवींनी, काही अशा विचारकांनी केलेले कल्पनाभाग असेही या कथांमध्ये प्रतिबिंबित झालेले आढळतात. मूळ देवता ही गजमुख गजानन आहे, मात्र त्याचं मुख गजाचं का असावं याची संगती लावण्यासाठी, याची कल्पना मांडण्यासाठी अशा विविध कथांचा प्रादुर्भाव झाला. मग वराह पुराणात कथा येते की शिवापासून हा गण उत्पन्न झाला, मात्र त्या गणाचं जे अप्रतिम सौंदर्य होतं, त्या सौंदर्यामुळे जगामधल्या सर्व स्त्रिया त्याच्यावर कामुक दृष्टीने त्याच्याकडे पाहायला लागल्या. मग हे होणं योग्य नाही हे ओळखून शिवानी त्याला विरूप होण्याचा शाप दिला, किंवा शिवाच्या हुंकाराने तो गण विरूप झाला. त्यामुळे त्या विरूपाचाच एक भाग म्हणून त्याचं मुख हे हत्तीसारखं झालं, उदर हे लंबोदर झालं, विकट असं त्याचं रूप झालं. मग हा कथाभाग आपल्याला वराह पुराणात आढळेल. ब्रह्मवैवर्त पुराणात कथा अशी येते की माता पार्वतीने पुण्यक नावाचं व्रत केलं आणि या पुण्यक व्रताचं फळ म्हणून स्वतः गोलोकवासी श्रीकृष्ण तिथे आले आणि त्या कृष्णांच्या कृपेने, कृष्णांच्या वरातून कृष्ण आणि राधा या दोघांच्या एकत्रित अंशापासून गजाननाचा जन्म झाला. हा अयोनिज होता. मात्र गोष्ट अशी झाली की या शिवपुत्राचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा सगळ्या देवी देवता तिथे आल्या, त्यांच्याबरोबर आलेला शनिदेव हा त्या बालकाकडे पाहिना, तेव्हा पार्वतीने आग्रह केला. जेव्हा त्या आग्रहाला बळी पडून शनिदेवानी आपली दृष्टी त्या बालकाकडे टाकली, तेव्हा त्याचं सुंदर मुख हे नष्ट झालं. मात्र परमेश्वराच्या अंशापासून तो उत्पन्न झालेला असल्यामुळे त्याच्या त्या धडावर नंतर गजमुखाचं प्रत्यारोपण करण्यात आलं. ही कथा आपल्याला ब्रह्मवैवर्त पुराणात मिळते. असं त्या गजमुखाचं स्वरूप सांगण्यासाठी विविध कथा उपकथा या महापुराणामध्ये आपल्या आल्याचं लक्षात येईल. स्कंदपुराणामध्ये, पद्मपुराणामध्येही विविध खंडात हाच कथाभाग वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून, वेगवेगळ्या, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं असा सांगितलेला आपल्याला आढळेल. मग हा सगळा कथाभाग महापुराणातला झाला. महापुराणांमध्ये जसं मत्स्यपुराण आहे, भविष्यपुराण आहे, यामध्ये जेव्हा व्रतमाहात्म्य वर्णन केलं जातं, त्या व्रतमाहात्म्यामध्ये चतुर्थी या तिथीच्या अनुरोधाने केली जाणारी विविध व्रतं, मग संकष्ट चतुर्थी असेल, वैनायकी चतुर्थी असेल, किंवा वर्षाच्या विविध महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या चतुर्थ्या असतील, याची काही संक्षिप्त, काही विस्तृत अशी विधानं, मग त्या दिवशी काय काय करावं, कशी गणेश उपासना करावी, याचीही वर्णनं आपल्याला महापुराणांच्या काही भागात आढळतात. नारद पुराण असेल, पद्मपुराण असेल, या पुराणामध्ये गणेशाची स्तुती करणारी विविध नामावलीची स्तोत्र आपल्याला मिळतात. नारद पुराणातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे अक्षर मातृका हा मानला जातो. आपल्याकडे जी अक्षरं आहेत, मग ह्या अक्षरांची संख्या विविध भाषांमध्ये ही अक्षरसंख्या बदलत जाते. मग या अक्षरसंख्येनुसार त्या त्या आराध्य इष्टदेवतेच्या विविध रूपांची कल्पना या नारद पुराणाने सांगितली. नारद पुराणामध्ये एकेका अक्षराच्या, म्हणजे संस्कृत भाषा जर प्रमाण मानली तर 50
अक्षरं 50 वर्णाक्षरं ही मूळ मातृका मानलेली आहे. मग प्रत्येक वर्ण मातृकेची अधिदेवता म्हणून विष्णूचं एक एक रूप, किंवा शैव संप्रदायामध्ये शिवाचं एक एक रूप, शाक्त संप्रदायामध्ये देवीचं एक एक रूप, तसंच गाणपत्य संप्रदायामध्ये एकेका वर्णमातृकेचं एक एक गणपतीचं रूप असं एका पूर्ण अध्यायामध्ये सांगितलेलं आढळतं. तर नारद पुराणामध्ये हा मंत्रशास्त्राच्या अनुषंगाने दिसणारा गणेश देवतेचा केलेला विचार हा आपल्याला पाहायला मिळतो. आता वळूया ते खुद्द गाणपत्य सांप्रदायिक पुराणांकडे. गणेश पुराण आणि मुद्गल पुराण ही ती दोन पुराणं. त्यातल्या त्यात जर कालसंगती लावायची झाली तर गणेश पुराण हे मुद्गल पुराणापेक्षा अधिक प्राचीन म्हणता येईल. गणेश पुराणामध्ये 2 खंड आढळतात, एक उपासना खंड आणि एक क्रीडा खंड. उपासना खंडामध्ये गणपतीच्या उपासनेची विविध अंग, मग विविध स्तोत्र असतील, व्रत असतील, किंवा गणेश उपासकांच्या कथा असतील, हा कथाभाग उपासना खंडामध्ये येतो. आणि जो क्रीडाखंडाचा भाग आहे, या क्रीडाखंडाच्या भागामध्ये गणपतीच्या विविध युगांमध्ये झालेल्या अवतारांच्या कथा, त्यांची चरित्र येतात. एक अतिशय मनोरंजक अशी ही एक सांप्रदायिक दृष्टी आपल्याला इथे पाहायला मिळते. जसे वैष्णव पुराणांमध्ये भगवान नारायणांचे अवतार आहेत, जसे शैव पुराणामध्ये शिवांचे अवतार सांगितलेले आहेत, देवी उपासनेच्या साठी सांगितलेल्या पुराणामध्ये देवीचे अवतार सांगितलेले आहेत, तसेच गणेश या देवतेचेही अवतार या गाणपत्य पुराणांमध्ये आलेले आहेत. म्हणजे अवतार ही एक संकल्पना घेऊन संप्रदायामध्ये आपल्या आराध्य देवतेची कशी विविध रूप, विविध अवतार हे याच्या कल्पना विकसित होतात, याचा एक आलेख आपल्याला या पुराणाच्या परामर्शातून घेता येतो. तर जसे वैष्णव अवतार आहेत, शैव अवतार आहेत, तसे गाणपत्य अवतार या गणेश पुराणातल्या क्रीडाखंडामध्ये आढळतात. मग जसे विविध युगामधले अवतार आहेत, मग विष्णूंचे अवतार जर पाहिलं तर सत्य किंवा कृतयुगामध्ये झालेला वामन अवतार असेल, किंवा मग प्रलयकाली झालेले मत्स्य किंवा वराह सारखे अवतार असतील, किंवा मग त्रेतायुगाच्या संधिकाळामध्ये झालेला रामावतार, परशुराम अवतार असेल, द्वापरयुगाच्या संधिकाळात झालेला बलराम किंवा कृष्णाचा अवतार, किंवा कलियुगाच्या अंतकाळी होऊ घातलेला कल्की अवतार, अशीच युगनिहाय अवतारांची कल्पना गणेश पुराणामध्ये सांगितली गेली. मग त्या परब्रह्मस्वरूप गणेशाचे युगावतार म्हणून 4 अवतार गणेश पुराणात येतात. मग पहिलं जे आद्य कृतयुग किंवा सत्ययुग म्हणून ओळखलं जातं, त्या युगामध्ये गणपतीचं दशभुज असं रूप सांगितलं गेलं. त्या अवताराचं नाव हे महोत्कट विनायक म्हणून सांगितलं गेलं. आपल्याकडे वर्षभरामध्ये गणपतीच्या साठी केली जाणारी विविध व्रतं आपण पाहतो. मग आत्ताचा हा भाद्रपदातला उत्सव हा गणेश जन्माचा उत्सव, गजानन जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. मात्र या व्यतिरिक्त अजून काही पर्व, अजून काही तिथीविशेष हे गणेश उपासनेसाठी दाखवल्याचं आपल्याला धर्मशास्त्राच्या आधारे म्हणता येतं. ते म्हणजे माघातली जी शुक्ल पक्षातली चतुर्थी आहे, जिला तिलकुंद चतुर्थी किंवा वरद चतुर्थीही म्हणतात, त्या दिवशीही गणेश जन्म साजरा केला जातो. अजून एक तिथी सांगितली जाते ती म्हणजे वैशाखातली पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा, जी पुष्टीपती विनायकाची जयंती म्हणून साजरी केली जाते. हीच गोष्ट ज्येष्ठातल्या चतुर्थीची, ज्या दिवशी शेषपुत्र विनायकाचा जन्म साजरा केला जातो. तर अशा विविध गणेश जन्माच्या तिथी प्रचलित असल्याचं आपल्या लक्षात येईल. मग नेमका गणपती कधी जन्माला आला, तर या विविध तिथी या गणेश अवताराच्या जन्मतिथी किंवा प्रकट होण्याच्या तिथी मानल्या गेल्या. मग कृतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये झालेला जो गणेश अवतार, ज्याचं नाव महोत्कट विनायक किंवा मदोत्कट विनायक होतं, तो अवतार
हा माघ शुक्ल चतुर्थीला झाला. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो झालेला अवतार आहे हा द्वापर युगातला शिवपार्वतीच्या घरी चतुर्भुज जो गजानन अवतार झाला तो अवतार आहे. त्यामुळे ह्या ज्या वेगवेगळ्या गणेश जयंत्या साजऱ्या केल्या जातात, आता पुन्हा एक वाद तिथे लोक काही घालतात की जयंती ही दिवंगत माणसाचीच केली जाते, मात्र याला काही आधार धर्मशास्त्रात सापडत नाही. जयंती हा शब्द जन्मदिन या अर्थी वापरला जातो. तर गणेश जन्म, गणेश जयंती याच्या विविध तिथींच्या मागचं जे तर्कशास्त्र आहे ते असं आहे की गणपतीचेही विविध अवतार आहेत, मग त्या एकेका अवताराची त्या अवताराची प्रादुर्भाव तिथी म्हणून त्या तिथीला विशेष महत्त्व आलं. तर द्वापर युगामध्ये म्हणजे कलियुगाला जवळचं आहे 4 युगातलं ते द्वापर युग आहे, त्या नुकत्याच आधी आपल्या होऊन गेलेल्या युगातला अवतार म्हणजे तो चतुर्भुज गजमुख गजाननाचा शिवपार्वतीच्या घरी झालेला अवतार आहे. तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी झाला, म्हणून आपण हा भाद्रपदातला उत्सव साजरा करतो. या सगळ्या युग अवतारांच्या कल्पना गणेश पुराणातल्या क्रीडाखंडात येतात. मग कृत किंवा सत्ययुगातला महोत्कट विनायकाचा अवतार असेल किंवा त्रेतायुगामधला 6 हाताचा मयुरावर आरूढ झालेला मयुरेश्वर अवतार असेल. त्रेतायुगामध्ये हा दुसरा अवतार मानला गेला. पहिल्या युगामधल्या विनायकाचं वाहन हे सिंह सांगितलं गेलं. त्याचं रूप आहे 10 हात सिंहारूढ असा महोत्कट विनायक, ज्याचा वर्ण हा शुभ्र वर्ण होता. त्रेतायुगामध्ये हा जो विनायक मयुरेश्वर नावाने अवतरला त्याचा वर्ण हा आरक्त झाला, रक्तवर्णाचा, आणि त्याचं पूर्ण रूप हे 6 हात मयूर हे ज्याचं वाहन आहे असं सांगितलं गेलं. हा अवतार वरेण्य राजाच्या घरी झाला अशी कल्पना आहे. या वरेण्याला पुढे गणेशांनी गणेश गीतेचा उपदेश केला. जशी भगवद्गीता महाभारतामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश, तसाच उपदेश हा गणपतीने या वरेण्य राजाला आपल्या या अवतारामध्ये केला. ती गीता गणेश गीता म्हणून प्रसिद्ध आहे, ज्या गणेश गीतेने या गणेश पुराणाचा पूर्ण समारोप केलेला आहे. गीतेमधलंच तत्त्वज्ञान गाणपत्य संप्रदायाच्या परिप्रेक्ष्यातून मांडण्याचं काम ही गणेश गीता करते. साधकाच्या किंवा उपासकांच्या पूर्ण साधनेचा भाग म्हणून आपापल्या आराध्य देवतेची पंचांग साधना सांगितलेली आहे. मग त्या देवतेची गीता, त्या देवतेचं सहस्रनाम, त्या देवतेचं कवच किंवा रक्षास्तोत्र, त्या देवतेचं हृदय आणि त्या देवतेचं स्तवराज अशी 5 स्तोत्र या देवतेची म्हटली जातात. तर त्यापैकी गीता आणि सहस्रनाम. मग गणेश पुराणातल्या या क्रीडाखंडामध्ये गणेश गीता येते आणि उपासनाखंडामध्ये गणेश सहस्रनाम येतं. जसं आपल्याला महाभारतातलं विष्णू सहस्रनाम माहिती आहे किंवा तिथेच अनुशासन पर्वातच येणारं शिवसहस्रनाम आहे, तसं इथे गणेश सहस्रनाम आपल्याला गणेश पुराणाच्या उपासनाखंडामध्ये आढळतं. मग या सगळ्या अनुषंगाने त्रेतायुगामध्ये झालेला हा वरेण्य राजाच्या पोटी आलेला मयुरेश्वर अवतार, त्याच्या पुढचा अवतार हा शिवपार्वतीच्या पोटी आला, ज्याला गजानन असं नाव पुराणामध्ये दिलं आहे. म्हणजे गजानन ही पूर्ण देवता नसून तो एक स्वतंत्र अवतार आहे. मूळ देवता ही कदाचित विनायक किंवा महागणपती, गणपती, गणेश या नावाने ओळखली जात असावी. तर या गजाननाचं जे रूप सांगितलेलं आहे तो पीतवर्ण किंवा काही ठिकाणी त्याला आरक्त पीत म्हणजे ज्याला भगवा असं म्हणता येईल, अरुण वर्ण असा सांगितला गेलेला आहे. तर 4 हात मूषक वाहन, पीत आरक्त असा मिश्रवर्ण आणि शिवपार्वतीचा पुत्र असा 3रा अवतार इथे सांगितला गेला. आणि 4था जसा वैष्णवांचा कल्की अवतार आहे तसा गणेश पुराणामध्ये येऊ घातलेला, कलियुगाच्या अंतकाळी येऊ घातलेला असा धूमकेतू किंवा धूम्रकेतू नावाचा अवतार आहे. तो कलियुगाचा अंत करून पुन्हा कृतयुगाची आधारशिला तो स्थापित करेल. कृतयुगाला तिथपासून प्रारंभ होईल ही कल्पना आपल्याला या पुराणामध्ये मांडलेली आढळते. म्हणजे जसं वैष्णव पुराणामध्ये अवतारांची चरित्र येतात तशी या गणेश पुराणामध्ये गणेश अवतारांची चरित्र येतात.
उपासना खंडाचा जर आपण स्वतंत्र विचार केला तर संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी किंवा अशी काही जी गणेश उपासने संबंधातली विशेष पर्व आहेत त्यांचा निर्देश, त्याच्या मागच्या कथा, मग कोणी हे बरं हे व्रत आधी केलं, त्या व्रताचं फळ त्याला कसं मिळालं, या कथा आपल्याला उपासना खंडामध्ये आढळतात. मग आपण जी संकष्टी चतुर्थी करतो, मग ती संकष्टी कोणी केली तर त्याचं आख्यान म्हणून कृतवीर्य राजाची गोष्ट तिथे येते. कृतवीर्य नावाच्या राजाने संकष्टीचं व्रत केलं, मात्र या व्रताचं फळ म्हणून त्याला मुलगा झाला, त्याचं नाव होतं कार्तवीर्य. कृतवीर्याचा मुलगा कार्तवीर्य. मात्र असं झालं की या व्रताच्या पालनामध्ये जी शुचिता पाळायला गेली, आवश्यक होती पाळली जाणं, ती या कृतवीर्याकडून पाळली गेली नाही. आणि त्या शुचितेच्या खंडित होण्यामुळे, व्रत हे पूर्ण शुची अवस्थेमध्ये न घडल्यामुळे जो मुलगा झाला तो निर्बाहू असा झाल्याची कथा गणेश पुराणात येते. म्हणजे कार्तवीर्य, ज्याचं दुसरं नाव अर्जुन असंही होतं, हा कार्तवीर्य अर्जुन बिनहाताचा असा जन्माला आलेला होता. त्यानंतर दत्तात्रेयांनी या कार्तवीर्यार्जुनाला गणेशाच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि त्या उपासनेतून त्याला 1000 हातांची प्राप्ती झाली आणि तो सहस्रार्जुन या नावाने प्रसिद्ध झाला. या सगळ्या मागे संकष्ट चतुर्थीचं व्रत हे मूळ आहे. ही कल्पना आपल्याला या गणेश पुराणातल्या कथानकात आढळेल. मग गणेश उपासनेमध्ये जी शमी, दुर्वा, आरक्त पुष्प वाहिली जातात त्यांचं महत्त्व काय, त्याविषयीच्याही कथा आपल्याला इथे आलेल्या आढळतात. मग और्व ऋषींची कन्या जिचं नाव आहे शमिका आणि एक ऋषिकुमार आहे मंदार, ही दोघं विवाहित हे जोडपं एकदा वनविहारासाठी गेलेलं असताना तिथे भृशुंडी किंवा भृशुंडी नावाचे एक महर्षी बसलेले त्यांना दिसले. भृशुंडी हे गाणपत्यामधले पुरातन गाणपत्य मानले गेलेले आहेत. जशी रामायणामध्ये वाल्याचा वाल्मिकी झाल्याची कथा आपल्याला आढळते, तशी गणेश पुराणामध्ये नाम्या कोळ्याचा भृशुंडी झाल्याची कथा आपल्याला पाहायला मिळते. हा जो भृशुंडी किंवा भुशुंडी नावाचा ऋषी आहे, हा गणेशाचा अनन्य उपासक होता आणि गणपतीची इतकी अनन्य भक्ती त्याने केली की गणेशाच्या रूपाशी त्याचं अत्यंत तादात्म्य झालं. गणेशाशी तो एकरूप ऋषी होऊन गेला. त्यामुळे गणपतीचं जसं गजमुख आहे तसंच गजमुख या ऋषीला प्राप्त झालं. त्यामुळे भुशुंडी ऋषींचं जे रूपवर्णन सांगितलेलं आहे, ज्यांच्या भ्रुकुटीमधून शुंडा आलेली आहे, म्हणजे नाकाऐवजी त्यांना सोंड आलेली होती, म्हणजे गणेशाचं सारूप्य त्यांना प्राप्त झालं होतं. तर असे हे भृशुंडी ऋषी तिथे विराजमान झालेले या ऋषी दंपतींनी पाहिले आणि हे असं अभूतपूर्व रूप, काहीसं विचित्र त्यांना वाटलं. अमानवी रूप पाहून या दोघांनी त्या ऋषींची चेष्टा केली. त्यामुळे कुपित होऊन या ऋषींनी त्या दोघांना वृक्षयोनीत पडण्याचा शाप दिला. दोघंही वृक्ष झाले. मात्र वृक्ष झाल्यावर त्याच ऋषींच्या सांगण्यावरून या दोघांनी गणेशाची उपासना केली आणि मांदार वृक्ष आणि शमिका जी शमी रूपामध्ये परिणत झाली, त्या दोघांनी गणपतीची आराधना करून गणेश उपासनेमध्ये, गणेश पूजेमध्ये आपलं असं अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून घेतलं. गणेश पूजा ही या 2 पत्री वाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही, ह्याच्या मागची ही कथा आपल्याला गणेश पुराणात आढळेल. तशीच कथा दुर्वांकुरांची आपल्याला आढळते की एकदा अनलासूर नावाचा दैत्य जो यमापासून उत्पन्न झाला होता. अनल म्हणजे अग्नी, अग्नीचं अतिशय अनिर्बंध असं रूप म्हणजे हा अनलासूर होता. आणि या अनलासुराला गणेशाने विश्वाचं रक्षण करण्यासाठी अखंड गिळून टाकलं. आता या अग्नीचं अनिर्बंध रूप असणाऱ्या या अनलासुराला गिळल्यामुळे गणेशाच्या पोटामध्ये आगडोंब उसळला. अतिशय लाही व्हायला लागली गणेशाच्या शरीराची. या तापापासून मोकळं करण्यासाठी विविध देवी देवतांनी गणेशाला विविध वस्तू अर्पण केल्या. मग शिवानी आपल्या माथ्यावरचा चंद्र त्याला दिला. तेव्हापासून गणपतीचंही नाव भालचंद्र असं रूढ झालं.
आपल्या गळ्यातला सर्प त्यांनी त्याच्या पोटावर बांधला, कटीसूत्र रूपात बांधला, म्हणून सर्पराजोत्तरीयक किंवा नागकटिबंध असं गणेशाचं रूप तेव्हापासून प्रसिद्ध झालं. विष्णूंनी आपल्या हातातलं प्रिय कमळ त्याला दिलं. अशा विविध देवांनी आपापल्या शीतलोपचाराच्या वस्तू त्याला दिल्या, मात्र तरीही हा दाह गणेशाचा शांत होईना. तेव्हा ऋषींनी या पृथ्वीवर उगवलेल्या ज्या दुर्वा होत्या, दुर्वा ही वनस्पती वैदिक वाङ्मयापासून अतिशय महत्त्वपूर्ण होती, ही कल्पना आपल्याला दिसते. दुर्वा ही अमृत स्वरूपा म्हणून ओळखलेली आहे. अमृतासारखी जी कधी मृत होत नाही, जिचा वंश, जिची वेल अखंड प्रसवत राहते, ती अमृतवल्ली म्हणून दुर्वा प्रसिद्ध आहे. तर त्या अमृतस्वरूपिणी दुर्वेचे अंकुर या ऋषींनी गणेशाला आणून वाहिले आणि त्या दुर्वेच्या स्पर्शाने, दुर्वांचा भार त्याच्यावर वाहिल्या गेल्यामुळे गणेशाचा ताप हा शांत झाला. तेव्हापासून गणेश पूजेमध्ये दुर्वांना हा अग्रमान मिळाला. ही कथा आपल्याला गणेश पुराणात आढळते. म्हणजे गणेश ही देवता आणि त्या देवतेच्या उपासनेसंबंधात असणाऱ्या विविध वस्तू असतील, व्रत असतील, ते उपासक ऋषी, गणेश उपासना संप्रदायामध्ये प्रचलित असणारे आचार्य असतील, यांच्या कथा उपकथा आपल्याला या पुराणात आढळतात. असाच एक भाग आढळतो हा गणेश तीर्थक्षेत्रासंबंधी. मग जशी वैष्णव, शैव, शाक्त क्षेत्र आपल्याला आढळतात, शिवाची ज्योतिर्लिंग आहेत, शक्तीची शक्तिपीठ आहेत, विष्णूंचे दिव्य देश आहेत, तसेच गणपतीची विनायक क्षेत्र आपल्याला या गणेश पुराणात आढळतात. मग त्यातली काही क्षेत्र ही महाराष्ट्रामध्ये अष्टविनायक या रूपामध्ये ओळखली जातात. मग अष्टविनायकातले जे मोरगाव, चिंतामणी, महागणपती किंवा वरदविनायक, बल्लाळेश्वर, विघ्नेश्वर, गिरिजात्मज, ही जी 8 रूपं आहेत, मग त्या प्रत्येक रूपामागे ते रूप त्या त्या क्षेत्री विराजमान होण्यामागे काही एक कथाभाग घडलेला आहे. याही कथाभागांचा उल्लेख आपल्याला या गणेश पुराणामध्ये आढळेल. प्रत्येक क्षेत्राची एक स्वतंत्र कथा तिथे आलेली आहे. मग या सगळ्या गाणपत्य क्षेत्रामध्ये जे सर्वात प्रथम ज्याला मूळ पीठ मानलं गेलेलं आहे, त्या मोरगाव क्षेत्राचा, मयुरेश्वर क्षेत्राचा विस्तृत महात्म्य भाग या पुराणात येतो. जे स्थान शैव उपासनेमध्ये काशीला आहे, जे स्थान महाराष्ट्रातल्या वैष्णव परंपरेमध्ये पंढरपूरला, पूर्व भारतामध्ये जगन्नाथपुरीला किंवा उत्तर भारतामध्ये बद्री विशालला आहे, तेच स्थान गाणपत्य संप्रदायामध्ये मोरगावला असल्याचं आपल्या लक्षात येईल. मयुरेश्वर किंवा मोरगाव क्षेत्र त्रेतायुगामध्ये झालेल्या मयुरेश्वर या अवताराचं वसतिस्थान, सिंधू आणि कमलासुर या 2 दैत्यांचा वध ज्या भूमीवर गणेशाने केला, त्या दैत्यांनी जाण्यापूर्वी, त्यांचा वध होण्यापूर्वी एक प्रार्थना गणपतीला केली, याच स्थानी तू कायम निवास कर. त्यांच्या प्रार्थनेवरून गणपतीने इथे वास्तव्य केलं आणि भूस्वानंद वनभुवन म्हणून हे मोरगाव क्षेत्र गाणपत्य संप्रदायामध्ये प्रसिद्ध झालं. जसा विष्णूंचा वैकुंठ लोक आहे, शिवांचा कैलास किंवा शिवलोक आहे, शक्तीचं मणिद्वीप आहे, सूर्याचं सूर्यमंडल किंवा सूर्यलोक आहे, तसा गणपतीचा लोक हा स्वानंद लोक मानला जातो. मग त्या स्वानंद लोकाचं पृथ्वीवरचं रूप म्हणून हे मोरगाव क्षेत्र या गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आता या गणेश पुराणाव्यतिरिक्त जे दुसरं पुराण मगाशी आपण उल्लेख केला मुद्गल पुराणाचा, जे प्राचीन गाणपत्य सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काही ऋषींची नावं ही प्रकर्षाने येतात. त्यातलं एक नाव हे मुद्गल महर्षींचं आहे. मुद्गल, भृशुंडी, गार्ग्य अशी ही या गाणपत्य संप्रदायातली ऋषी नावं आहेत. अजून एक नाव येतं ते घृत्समद, हे देखील आहे. मग वैदिक परंपरेमध्ये असणाऱ्या ऋषींचा गाणपत्य संप्रदायाशी असणारा कुठेतरी अप्रकट संबंध या गाणपत्य संप्रदायाच्या पुराणांनी अधिक स्पष्ट केला, अधिक मुखर केला. तर त्या गाणपत्यांपैकी प्राचीन असे मुद्गल ऋषी
या मुद्गल ऋषींनी सांगितलेलं पुराण म्हणून हे मुद्गल पुराण या नावाने प्रसिद्ध झालं. या पुराणामध्ये विविध खंडामध्ये ही मांडणी केलेली आहे या पुराणाची. त्या पुराणाच्या मुख्य विषयामध्ये जसे गणेश पुराणामध्ये युगावतार गणपतीचं सांगितले गेले, तसे मुद्गल पुराणामध्ये गणपतीचे 8 अवतार मुख्यत्वे सांगितले गेले. गणेश पुराणातली अवतार कल्पना ही युगपरत्वे सांगितलेली आहे, मात्र मुद्गल पुराणातली अवतार कल्पना ही रूपकात्मक आहे असं म्हणायला हरकत नाही. मनुष्याच्या व्यक्तिमत्वामध्ये, मनुष्याच्या पूर्ण अस्तित्वामध्ये असणारे विविध विकार, ज्यांना दार्शनिक परिभाषेमध्ये षड्रिपू, षड्वैरी असं म्हटलं जातं, म्हणजे 6 शत्रू प्रत्येक व्यक्तीमध्ये वास करतात अशी कल्पना आहे. मग हे 6 शत्रू कुठले कुठले? तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे 6 वैरी आहेत, 6 शत्रू आहेत. हे विकार आहेत आणि या विकारांना दैत्याचं, आसुरी व्यक्तिमत्वाचं रूप कल्पून त्यांच्या निर्दालनासाठी गणेशाने एक एक अवतार घेतल्याची कथा या मुद्गल पुराणात येते. याच्याच जोडीने अजून 2 विकार जे प्रत्येक जीवात असतात असं दर्शन सांगतं, ते म्हणजे ममता आणि अहंता. हे माझं आहे, हे माझं आहे ही म्हणण्याची जी ममत्व प्रवृत्ती आहे, ममत्व याचा आपण खूप पॉझिटिव्ह दृष्टीने सकारात्मक अर्थ अपेक्षित असतो आपल्याला, की आईची, मातेची ती ममता. मात्र ममता ह्याचा अर्थ प्रत्येक गोष्टी बाबतीत, प्रत्येक वस्तू बाबतीत, व्यक्ती बाबतीत असणारं ममत्व म्हणजे पॉझेसिव्हनेस असं आपण ज्याला आंग्ल भाषेत म्हणतो तो. तर हा अतिममत्वाचा भाग आणि अति अहंतेचा भाग, मी जीव आहे हा भाव, हे एकूण मूळचे 6 आणि हे 2 असे 8 विकार, आणि या 8 विकारांना असुरांच्या रूपात ह्या पुराणांनी सांगितलेलं आहे. मग कामासुर असेल, क्रोधासुर असेल, मोहासुर असेल, मत्सरासुर असेल, लोभासुर असेल, ममतासुर, अहंतासुर असे हे 8 असुर विविध कालखंडामध्ये प्रकट झाले. आणि या 8 असुरांचा नायनाट करण्यासाठी गणेशाने 8 अवतार धारण केले. मग त्यामध्ये वक्रतुंड, एकदंत, लंबोदर, धूम्रवर्ण, विघ्नराज, विकट, गजानन, महोदर असे हे 8 अवतार मुद्गल पुराणामध्ये आपल्याला आढळतात. त्यामुळे या सगळ्या विविध अवतारांच्या विस्तृत कथा आपल्याला मुद्गल पुराणामध्ये आल्याचं लक्षात येईल. गणेश ही देवता, त्या देवतेचा संप्रदाय जेव्हा आपण त्याच्यावर विचार करतो, त्याचा विकास कसा होत गेला असेल. गणपतीविषयी विचार करत असताना 2-3 वेगवेगळ्या स्तरावर हा विचार केला जातो समाजामध्ये. एक विचार हा भक्तिप्रधान, श्रद्धाप्रधान आहे, म्हणजे देवता, परमात्मा, परमात्म्याचं सगुण साकार प्रतीक ह्या रूपामध्ये गणेशाचा केला जाणारा भक्तिप्रधान विचार. दुसरा संशोधन, तर्कप्रधान विचार, म्हणजे या एकूण समाजाच्या इतिहासामध्ये, धर्माच्या इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान भूषवणारी, अग्रपूजेचा मान मिळालेली ही देवता, या देवतेच्या विषयी असणाऱ्या विविध जनधारणा कशा बदलत गेल्या, त्या जनधारणांचा केला गेलेला तर्कसंगत विचार हा दुसरा प्रवाह आहे. आणि तिसरा एक प्रवाह हा मिश्र आहे, जितका तर्क तितकीच श्रद्धा असा मिश्र धारणांचा एक प्रवाह आहे. तर या तिन्ही विचारधारांचा जर आपण अभ्यास केला तर तिन्हींच्या अभ्यासामध्ये आपल्याला या गाणपत्य संप्रदायातल्या गणेश आणि मुद्गल पुराणांचा अभ्यास किंवा त्यांचं चिंतन हे फार महत्त्वाचं आहे हे लक्षात येईल. अजूनही काही पौराणिक स्वरूपाचे, पौराणिक धाटणीचे ग्रंथ आपल्याला यात आढळतात. मग त्यांचेही उल्लेख इथे करणं क्रमप्राप्त आहे. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये विनायक महात्म्यम नावाचा एक ग्रंथ आहे.
स्कंद पुराणाचा भाग असल्याचं या ग्रंथाच्या पुष्पिकेमध्ये म्हटलेलं आहे. मात्र आजच्या प्रचलित उपलब्ध स्कंद पुराणाच्या संहितेत हे विनायक महात्म्य मिळत नाही, मात्र पौराण ग्रंथ आहे. तसंच मराठीमध्ये या संस्कृत ग्रंथांचा आधार घेऊन काही ओवीबद्ध रचना केल्या गेल्या. उदाहरणार्थ गणेश प्रताप, गणेश विजय, चिंतामणी विजय, गणेशायन अशी काही ग्रंथावली आपल्याला इथे पाहता येईल. सगळ्या या ग्रंथामध्ये परब्रह्माचं साक्षात रूप म्हणून गणपती हेच तत्व, हाच सिद्धांत वारंवार येत असल्याचं आपल्या लक्षात येईल. मुळात भारतीय पूर्ण धर्मधारणेमध्ये गणेशाचं असणारं स्थान आपण वैदिक वाङ्मयापासून जर विचार केला, अनेकांच्या मनात हा प्रश्न आज डोकावताना दिसतो. अनेक लोक ही शंका विचारतात की गणपती हा वेदात आहे का? वैदिक वाङ्मयामध्ये गणपतीचा खरंच उल्लेख मिळतो का? कारण आमची परंपरा, आमची संस्कृती ही वेदमूल आहे, वेदातून तिचा उगम आहे. मग असं असताना वेदातच गणपती नाही असा एक प्रवाद कुठेतरी प्रचलित होत असताना आपल्याला लक्षात येईल. याचं मूळ पाश्चात्य विचारधारणेमध्ये आहे. भारतीय परंपरेचा जर आपण विचार केला तर ब्रह्मणस्पती ही जी वेदात सांगितलेली देवता आहे तीच पुराण काळामध्ये गणपती या रूपात परिणत झाली असा सहज संबंध आपल्याला दाखवता येतो. मात्र तरीही अगदी तर्काच्या कसोटीवर याचा विचार केला आणि ब्रह्मणस्पती ही वेगळी देवता होती, गणपती ही देवता वेगळी आहे असं कुठेतरी प्रतिपादन आपण पाहिलं, तरीही अजून एक देवतेचा विचार वैदिक वाङ्मयामध्ये झालेला आढळतो. ती देवता म्हणजे विनायक ही आहे. ब्रह्मणस्पतीचा उल्लेख या वैदिक परंपरेमध्ये जसा होतो तसाच विनायकांचाही उल्लेख उपद्रव मूल्य असणाऱ्या देवता म्हणून केलेला आहे. विनायक ही एक उग्र प्रकृतीची देवता असल्याचा उल्लेख गृह्यसूत्रामध्ये आपल्याला आढळतो. जी वेदांग म्हणून सांगितलेली 6 अंग आहेत, शिक्षा, कल्प, निरुक्त, व्याकरण, छंद, ज्योतिष, तर त्यामध्ये कल्प या वेदांगामध्ये जी गृह्यसूत्र धरलेली आहेत त्या गृह्यसूत्रामध्ये विनायकांचा उल्लेख येतो. विघ्न उत्पन्न करणं, उपद्रव देणं, विविध संकट आणणं, मग ती देशपातळीवरची, राष्ट्रपातळीवरची असतील किंवा वैयक्तिक पातळीवरची असतील. मग त्याच्यामध्ये षड इती असा एक संदर्भ येतो, 6 प्रकारच्या इती. मग अतिवृष्टी असेल, अनावृष्टी असेल, टोळधाड असेल, परचक्र असेल, अशी विविध येणारी संकट, विघ्न, या सगळ्या विघ्न संकटांची अधिदेवता म्हणून हे विनायक सांगितलेले आहेत. किंवा पछाडणाऱ्या, ज्यांना आपण ग्रह, भूत, पिशाच असं म्हणतो, त्यांच्या स्वरूपासारखी, त्यांच्या रूपाजवळ जाणारी अशी ही एक विनायक देवतेची कल्पना या गृह्यसूत्रात आढळते. म्हणजे हे विनायक चतुष्पथांवर राहतात, चौकामध्ये राहतात आणि जाणाऱ्या येणाऱ्यांना पछाडतात. मग त्या पछाडलेल्या लोकांचं आयुष्यात काही भलं होत नाही, त्यांच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत, ज्याला जे ज्या वेळी मिळायला हवं ते मिळत नाही, विलंब लागतो. अशी सगळी ही विनायक ग्रहगृहीताची लक्षणं आपल्याला गृह्यसूत्रामध्ये आढळतात. हेच सूत्र आपल्याला स्मृती वाङ्मयामध्येही आढळतं. ते म्हणजे याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये असणारं हे पहिलं विनायक कल्प. त्यामध्येही या विनायकांचा उल्लेख विघ्नकर्ता या स्वरूपात आढळतो आणि त्याच्या शांतीसाठी विनायक स्नपनाचा विधी, विनायक शांतीचा विधी या काही गृह्यसूत्रामध्ये, काही स्मृतींमध्ये किंवा धर्मशास्त्रीय निबंध ग्रंथामध्ये सांगितलेला आढळतो. तर महत्त्वाचा सांगायचा मुद्दा हा की वैदिक वाङ्मयामध्ये ब्रह्मणस्पती आणि विनायक या 2 वेगवेगळ्या स्वरूपांच्या देवता पुढच्या पौराण काळामध्ये गणपतीच्या रूपामध्ये एकवटल्या. त्याचं विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता असं उभयविध असणारं रूप हे या एका गणेश, गणपती या देवतेच्या ठाई एकवटलं, सामावलं आणि एक प्रकारचा महासमन्वय या गणपतीच्या रूपामध्ये साधला गेला.
ज्या देवतांविषयी समाजामध्ये भीती आहे, अशा भीती वाटणाऱ्या देवता म्हणजे विनायक असं आपण म्हणूया, पछाडणाऱ्या, विघ्न करणाऱ्या, संकट आणणाऱ्या अशा देवता त्या विनायक. आणि अशा काही देवता ज्यांच्याविषयी भक्तिभाव आहे, आदर आहे. तर भीती आणि भक्ती या दोनही ध्रुवांना, त्या दोन्ही ध्रुवांचा मिलाफ करण्याचं काम एक प्रकारे या पुराणातल्या गणेशाच्या रूपामध्ये साकार झालं. त्यामुळे दैवतशास्त्रीय असेल, समाजशास्त्रीय असेल, अनेक स्तरावरचा एक मोठा समन्वय या गणेशाच्या रूपामध्ये सामावला गेला. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक स्तरावर गणपती हा, गणेश हे दैवत हे पोहोचलं. प्रत्येक वर्गाला ते आपलं वाटलं, जवळचं वाटलं आणि त्याची उपासना या समाजामध्ये रूढ झाली. लोकमान्यांनी जेव्हा ही देवता, हीच देवता का निवडली असावी, अनेक त्याच्याविषयी विचार, मतं, सिद्धांत मांडले गेलेले आहेत. मात्र एक फार मोठी गोष्ट लोकमान्यांच्या नजरेसमोर या देवतेच्या रूपवैशिष्ट्यापैकी आलेली असावी, ते म्हणजे त्याचं गणाधिपत्व. गण म्हणजे समुदाय. या सगळ्या समूहाला, समुदायाला एकत्र बांधणारा, एका छत्राखाली आणणारा असा देव आहे. मग त्यामध्ये विविध धर्माचे असतील, विविध विचारांचे, विविध संप्रदायांचे, विविध मतांतर स्वीकारणारे असे लोक असतील. या मंडळींना एका छत्राखाली, एका आधिपत्याखाली आणणारी देवता म्हणजे हा गणाधिप आहे. त्यामुळे या देवतेचं हे गणपतित्व, अनेकांना एकत्र आणण्याचं वैशिष्ट्य लोकमान्यांनी ओळखलं आणि तात्कालीन समाजाची जी आवश्यकता होती, समाजाने एकवटणं, एकत्र येणं, बांधलं जाणं, ती काहीशी या देवतेच्या उपासनेतून, त्याच्या उत्सवातून निश्चित साधली जाईल हा विश्वास लोकमान्यांना होता. म्हणून अशी ही एक अलौकिक देवता एका लोकोत्सवाच्या, एका गणोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्यांनी या समाजात आणली. अनेकांनी आक्षेप घेतले की देव्हाऱ्यातले देव देव्हाऱ्यातच असावेत, रस्त्यावर आणू नयेत. मात्र गणपतीच्या रूपामध्ये देव्हाऱ्यातलंही त्याचं रूप आणि चौबाऱ्यावरचं, चौकातलंही रूप आपल्याला प्राचीन ग्रंथांपासून आढळतं. त्यामुळे तो जितका देव्हाऱ्यातला आहे तितका चौकातलाही आहे हे लोकमान्यांना माहिती असल्यामुळे लोकमान्यांनी या देवतेचा उत्सव हा जनचळवळ विकसित करण्यासाठी, वाढवण्यासाठी निश्चित करून घेतला. असं हे एक अलौकिक दैवत गणाधिपती गणपती, त्या गणपती बाप्पाचरणी आपली ही वाङ्मय सेवा रुजू करतो आणि ह्या सगळ्या वाग्विस्ताराला इथे विराम देतो. मंगलमूर्ती मोरया.